नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावर पाणी साठलंय आणि त्यामुळे तिकडे वाहतूक कोलमडली अशी माहिती कळते. पहाटे 4 वाजल्यापासून इकडच्या वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं कळतंय. या महामार्गावर खवटी गावाजवळ नातूवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी या महामार्गावर आलंय अशी माहिती कळते. महामार्गाचं काम सुरू असतानाच कालव्याची मोरी तुंबली आणि त्याच्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी जमलेलं आहे अशी माहिती कळते. आपण मुंबई गोवा महामार्गावर पाणी साठलंय आणि इकडची वाहतूक कोलमडली अशी आताची माहिती कळते. पुन्हा एकदा आपण बातमी बघतो आहोत. पहाटे 4 वाजल्यापासून इथे वाहतुकीचा खोळंबा झालाय. खवटी गावाजवळ नातूवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी हे आता महामार्गावर आलंय अशी माहिती कळते. महामार्गाचं एकीकडे काम सुरू आहे आणि कालव्याची मोरी तुंबली आणि त्यामुळे हे सगळं पाणी महामार्गावर यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतोय अशी माहिती कळते. 3 ते 4 फूट पाणी महामार्गावर होतं आणि धरणातून पाणी बंद केल्यानंतर हे पाणी थोड्या प्रमाणात ओसरलंय आणि त्यामुळे मोठ्या गाड्यांची वाहतूक त्यानंतर सुरू होऊ शकली आहे. बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसनं मावळ शिरूरसह उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, पण माढा आणि नगर दक्षिण या 2 बहुचर्चित जागांचा यात समावेश नव्हता आणि त्यामुळे माढाबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. आणि अशातच माढ्यामधून पुन्हा पवार तर उभी राहणार नाहीत ना अशी कुजबूज देखील सध्या मतदारसंघात सुरू असल्याचं कळतंय. दुसऱ्या यादीतही माढा नगरचा समावेश नाही. राष्ट्रवादीत माढ्याचा सस्पेन्स अजूनही कायम. तर नगरमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळेना. लोकसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक काथ्याकूट झाला असेल तर तो माढा आणि नगर या 2 मतदारसंघात. पवारांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादी माढ्याचा उमेदवार जाहीर करू शकलेली नाही. पवार साहेब त्या ठिकाणी निवडणूक आधी लढवणार होते. त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आमच्या पक्षाची परंपरा आहे, प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तेही नाव घोषित करण्यात येईल. दरम्यान माढ्यातून आता वेगळीच कुजबूज ऐकू येते आणि ती म्हणजे शरद पवार पुन्हा लढणार याची. पण याबद्दल थेट पवारांनाच विचारलं असता त्यांनी हे चिडूनच उत्तर दिलंय. तुम्ही चर्चा करा, तुम्ही चालू ठेवा. नॉमिनेशनच्या दिवसापर्यंत तुमचा कॉलम भरण्याच्यासाठी काही कौतुक असेल तर तुम्ही द्या आणि नॉमिनेशनचा शेवटचा दिवस कळल्याच्या नंतर जी लीड होते त्यांची क्रेडिबिलिटी लोकांच्या समोर जाईल. शरद पवार कोणत्याही परिस्थितीत माढ्यामध्ये पुन्हा उभारणार नाहीत हे मात्र निश्चित. कारण त्यांच्या स्वतःच्या यंत्रणेतून त्यांना जो रिपोर्ट गेला आहे की माढ्यामध्ये त्यांनी उभारणं धोकादायक आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे बरोबर, आणि त्यामुळेच त्यांनी तिथं या ठिकाणी न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. माढ्यातून मोहिते पाटील पिता पुत्र आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यात रस्सीखेच आहे. माढ्यातून रणजित सिंहांना तिकीट मिळावं यासाठी विजयदादा आग्रही आहेत, तर पक्षातून जाणीवपूर्वक प्रभाकर देशमुखांचं नाव पुढे केलं जातंय. याला प्रत्युत्तर म्हणून रणजित सिंह मोहितेंनी भाजपच्या वाऱ्या सुरू केल्या. याउलट नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुजय विखेंविरोधात तुल्यबळ उमेदवार मिळेनासा झालाय. तिथं पवारांनी भाजपचे आमदार कर्डिले यांची गोची करण्यासाठी अरुण काका जगताप आणि त्यांचा आमदार पुत्र संग्रामला लढण्यासाठी गळ घातलीये खरी, पण अजूनही राष्ट्रवादी त्यांचं नाव जाहीर करू शकलेली नाही. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वच काही आलबेल आहे असं सध्या तरी चित्र दिसत नाही. पार्थ पवार याचा मावळचा मार्ग आजच्या दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लिस्टमध्ये क्लिअर झाला, पण दुसऱ्या बाजूला मात्र माढाचा उमेदवार एनसीपीचा कोण हे स्पष्ट झालं नाही. माढामध्ये एनसीपीमध्ये बंडखोरी होईल की काय यामुळे हे चित्र स्पष्ट नाही आहे. दुसऱ्या बाजूला नगरमध्ये सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवार कोण याची चाचपणी अद्यापही सुरूच आहे. एकूणच एनसीपीला डोकेदुखी अधिकच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे आणि युती पाठोपाठ आघाडी देखील कोल्हापुरातूनच प्रचाराचा शुभारंभ करणार आहे। एकंदरीतच युती आणि आघाडीनं शुभारंभासाठी कोल्हापूरलाच पसंती दिल्याचं दिसून येत आहे। कोल्हापूरच्या मातीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या लाखांच्या सभा पाहिल्या। वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या नेत्यांच्या भाषणांना इथल्या नागरिकांनी पसंती दिली आहे। त्यामुळेच या शहराला वेगळा राजकीय इतिहास आहे। राजश्री शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांचं ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर सर्वच राजकीय पक्षांना भुरळ घालतं। 24 तारखेला शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ इथल्या गांधी मैदानात फुटणार आहे। ज्याचा उल्लेख आता साहेबांनी केला की प्रचाराचा शुभारंभ, युतीचा शुभारंभ झाल्यावर आघाडीचा शुभारंभ तारीख साहेबांना घ्यायचा आणि त्यातून ज्याचा उल्लेख साहेबांनी केला त्या पद्धतीनं इथं आघाडीचा सुद्धा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच व्हावा अशी इच्छा साहेबांनी व्यक्त केलेली आहे। मलाही तेच वाटतंय। शिवसेना भाजप युतीच्या पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही कोल्हापुरातूनच प्रचाराचा प्रारंभ करेल। आघाडीनं सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती। त्या यात्रेची सुरुवातही कोल्हापुरातूनच करण्यात आली होती। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात होतोय। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र राज्यातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय। अनेक वेळा ज्यावेळी प्रचाराची सुरुवात होते त्यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शन घेऊनच उद्धवजींनी प्रचार शुभारंभ केलेला आहे। यावेळी सुद्धा युतीचा शुभारंभ कोल्हापुरात होतोय ही निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिनंदनीय अशी बाब वाटते। उपराजधानी म्हणून नागपूर शहर कायम चर्चेत असतं। नाशिकही मागे नाही। औरंगाबादवर ज्यांचं वर्चस्व त्यांची मराठवाड्यात सत्ता, तर सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे अशी या शहराची ओळख। तर झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि लाल भडक कट असलेली मिसळ म्हणजे कोल्हापूर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोल्हापूर। निळाशार रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूर। करवीर निवासिनी अंबाबाईचं तीर्थक्षेत्र म्हणजे कोल्हापूर। आता प्रचाराचा शुभारंभ करणारं शहर अशी या कोल्हापूरची ओळख झाली आहे। ज्याप्रमाणे राज्याच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा कायम राहिलेला आहे, त्याप्रमाणेच कोल्हापूरचंही स्थान अढळ राहिलेलं आहे। आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर युती असेल किंवा आघाडी दोघांनीही करवीर नगरीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे। त्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई नेमकी कुणावर प्रसन्न होणार हे मात्र येत्या 23 मेलाच आपल्याला समजू शकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि आता बातमी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे चर्चा सुरू आहे आणि कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चर्चा सध्या रंगतेय। या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे। ही निवडणूक 18 जागांसाठी होणार आहे।